बातमी आहे मुंबईमधून। दादर पश्चिम येथील कबूतरखान्यांवर मुंबई महापालिकेकडून ताडपत्री टाकण्यात आली आहे। याआधी मुंबई महापालिकेने कबूतरखाना ताडपत्रीमधून झाकला होता आणि त्यानंतर जैन धर्मीयांनी आंदोलन करत 6 ऑगस्टला ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणानंतर न्यायालयाने देखील ताशेरे ओढले। कबूतरखाना बंद की सुरू याची पुढील सुनावणी ही 13 ऑगस्टला पार पडणार आहे आणि तोपर्यंत कबूतरखाने बंद ठेवण्यात येणार आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर आता महापालिकेने पुन्हा एकदा ताडपत्री लावत कबूतरखाना हा झाकून टाकलाय। दादर पश्चिम येथे असलेला कबूतरखाना रविवारी रात्री मुंबई महापालिकेने पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा झाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही त्याची दृश्य आहेत। खरं तर 6 ऑगस्टला जैन धर्मियांकडून त्या कबूतरखान्यावर आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस जो कबूतरखाना ताडपत्री लावून मुंबई महापालिकेने झाकला होता ती ताडपत्री जे तो काढण्याचा प्रयत्न केला गेला होता। आता रविवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास जे ते पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा ताडपत्रीने हा संपूर्ण कबूतरखाना झाकलेला आहे। त्यासोबतच कबूतरखान्याच्या अवतीभोवती जर आपण पाहिलं तर बॅरिगेटिंग सुद्धा करण्यात आलेले, त्यामुळे कोणी आत किंवा मग त्या ताडपत्रीच्या जवळ कबूतरखान्याजवळ जाऊ नये याची एकंदरीत जी काळजी जी आहे ती घेण्यात आलेली। विशेष बाब म्हणजे की या ठिकाणी आजही तेवढाच मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा हा कबूतरखाना झाकल्यानंतर जैन धर्मियांच्या भावना काय असणार आहेत, त्यासोबतच जे ते राजकारणी मंडळी जे ते सगळ्यात या संपूर्ण प्रकरणात उतरलेले आहेत त्यांचं मत काय असणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई।